नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन जे आहे ते अजूनही शिल्लक आहे आणि त्यामुळे या संपूर्ण खरेदी केंद्राला मुदतवाढ द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे। साधारणतः जर पाहिलं तर जाचक अशा पद्धतीच्या निकषामुळे अनेक शेतकऱ्यांना नाफेडच्या केंद्रावरून सोयाबीन जे आहे ते आल्या पावली परत न्यावं लागलं। हे निकषसुद्धा काही प्रमाणात शिथिल करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती। जिल्ह्यामध्ये साधारणतः अजूनही 10 ते 12% शेतकऱ्यांचं सोयाबीन शिल्लक आहे आणि खरेदी जी आहे ते आजपासून या ठिकाणी थांबलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। काय सांगाल, नाफेडची खरेदी सोयाबीनची बंद झालेली आहे आणि काय मागणी तुम्ही या ठिकाणी करता? मागणी एकच आहे आमची की नाफेडची जे खरेदी बंद केलेली आहे त्यांनी चालू ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्याचा भरपूर माल घरी आहे आणि आजपासून त्यांनी नोंदणी बंद केलेली आहे व शेतकरी फार अडचणीत आहे। इकडे बाजारभाव फार कमी आहे, 4000-3800 हा बाजारभाव आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी म्हणून हे चालू ठेवण्यात यावे। या एक जर पाहिलं तर नाफेडला सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या अडचणी जात होत्या। अनेक निकषामुळे शेतकरी त्रस्त झाला होता। हो, यामध्ये काय त्यांनी ओलावा काळे हे आणि हार्वेस्टरनं जो माल आलेला आहे त्यांनी ते नाफेडवाल्यांनी घेतलंच नाही, त्यामुळे कास्तकाराचं फार नुकसान झालेलं आहे। तरी शासनानं याचे निकष कमी करावे ही शासनाला आमची विनंती आहे। निश्चित नाफेडच्या या संपूर्ण खरेदी केंद्राच्या संदर्भाने जर पाहिलं तर मुदतवाढ शेतकऱ्यांना मिळावी, सोबतच जे निकष नाफेडचे लावलेले आहेत त्या निकषांना कुठेतरी शिथिलता द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।